Reproduction. Reproduction is the type of young-like parents. Production of production of young-like parents, morphologically and genetically exactly similar to the parents. That is known as clones. And then the reproduction is type of two types. That is asexual reproduction and sexual reproduction. And asexual reproduction is a type of no gamete are not formed. That is no fertilization. And sexual reproduction is a type of fusion of the male and female gametes. They occurs in a fertilization and fragmentation. Fragmentation is occurs in a multicellular organisms like Spirogyra, and Spirogyra is breaks into due to the many into many fragments, segments due to any region. Due to any region or Reason. 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 पुढे एक वाक्य काय द्या. Broken part. Broken part is develops and grow and develops in a new spirogyra. Next one. पुढे तुझं नाव कोणता. Okay, just explain about the fragmentation. लवकर. घाबरू नको रे. हां. Multicellular organism like Spirogyra. Spirogyra is can broken into many fragments. पुढे Fragments can develop and grow. लिसन आता लक्ष द्या. ते ठेवा नंतर द्या. काल आपण नवीन टॉपिक सुरू केला. त्याचा युट्यूबला व्हिडिओ आहे, घरी गेले की बघायचं. तरी पण मी थोडक्यामध्ये सांगतो. टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट्स. ओके, दोन टॉपिक आहेत आपल्याला. रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट्स आणि दुसरा टॉपिक जो आहे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल्स आहे. आपला जो टॉपिक चाललाय तो रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट्स चाललाय. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन काय असते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. सिंपली प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक देम लाईक अ पॅरेंट दे आर कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. त्यांच्यासारखाच दिसणारा नवीन एखादा ऑर्गॅनिझम तयार करणं म्हणजेच काय रिप्रोडक्शन. त्याचे दोन प्रकार करतात. कोणते दोन? एक सेक्शुअल आणि असेक्शुअल. काल सुरुवात केली आपण असेक्शुअल मध्ये. तर सिंपली म्हणलं नो गॅमेट फॉर्मेशन कोणामध्ये? असेक्शुअल मध्ये. नो फर्टिलायझेशन कोणामध्ये? एकच पॅरेंट, एकच पप्पा नाही तर मम्मी कोणामध्ये? असेक्शुअल मध्ये. ओके, आता त्याच्यामधला पहिला पॉईंट बघितला होता आपण फ्रॅगमेंटेशन. तुकडे पडले त्याच्यापासून नवीन एका तुकड्यापासून. तुम्हाला कालच्या याच्यामध्ये आपण 6 नवीन स्पायरोगॅरा तयार केल्या होत्या एका स्पायरोगॅरापासून. ओके, बरं स्पायरोगॅराचं न्यूक्लियस कसं होतं? स्पायरल शेप होतं. कलर कसा होता? ग्रीन कलर. आता तो पॉईंट संपला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे बडिंग. तो म्हणजे कोणता बघायचा? बडिंग. बडिंग म्हणजे बडवतो असा शब्द नाही येतो, नाहीतर आपल्या शब्दाला बडवतो धरून तो बडिंग आलंय काय? हे बडिंग म्हणजे आलं काय? ठीक आहे, एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे, त्याला काहीच टेन्शन नाही, त्याला खायला पियाला भरपूर द्यायला, त्याची काय होईल? अशी होईल की अशी होईल? अशी होईल. त्याला बड येतात म्हणजे पोट पुढे येईल, फॅटी होऊन जाईल ना. तसंच आता हे जे बडिंग होणार आहे ना, ते बडिंग होणार आहे फेवरेबल कंडिशन मध्ये. आता फेवरेबल कंडिशन म्हणजे काय बघा. आता आपण जे क्लास आहे ना बडे सॉरी ते ठीक आहे, हे म्हणतो मी आपल्या क्लासमध्ये बेसिक पासून सांगलं जातं, बडिंग पासून. ठीक आहे, आता बडवण्याचा पार्ट कधी नंतर होईल, पण आता सध्या बडवायचा कार्यक्रम नाही आहे. तर बडिंग जे होते त्या ठिकाणी तुम्हाला हा शब्द माहित पाहिजे, तो म्हणजे फेवरेबल कंडिशन. म्हणजे त्याला खायला आहे, प्यायला म्हणजे पाणी प्यायला आहे, खाणं पिणं, आराम, सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या आहेत, त्याला म्हणायचं फेवरेबल कंडिशन. आता आपल्या मनासारखं आहे का? खाणं पिणं आहे ना, खायला भेटायला, पियाला भेटायला, झोपायला, म्हणजे आपण फेवरेबल कंडिशन मध्ये आहोत. फक्त अभ्यास करतो, फिरतो म्हणून आपलं वजन काय तेवढं वाढणार नाही. पण बडिंग जे होते ना, ते बडिंग ही एक कॉमन मेथड आहे. पण कोणामधली? असेक्शुअल रिप्रोडक्शनची. पण कोणामधली? युनिसेल्युलर ईस्ट मध्ये. कोणामधली? युनिसेल्युलर ईस्ट. ओके, अगोदरची जी फ्रॅगमेंटेशन बघलं ना, ते होतं मल्टीसेल्युलर स्पायरोगॅरा मध्ये. पण बडिंग कोणामध्ये होते? युनिसेल्युलर ईस्ट मध्ये. कोणत्या कंडिशन मध्ये? फेवरेबल कंडिशन मध्ये, ज्याला खायला प्यायला भरपूर देत. ओके, त्याला खायला भेटलं, भरपूर काय भेटलं की त्याची होते ग्रोथ. तुम्ही सांगितलं ना त्याची ग्रोथ होते म्हणून होतं अशा पद्धतीने. आता इथं बघा,
जे पॅरेंट सेल आहे ती त्याची मम्मी, खरं तर मम्मी पप्पा असतात का यांना? नाही, हे वाक्य चुकीचं आहे. याला म्हणायचं पॅरेंट सेल. त्याला काय म्हणायचं? पॅरेंट सेल. आता खायला पियाला भेटले, तुम्ही म्हणशाल खाले की वाढते, बघा वाढले का? मदर आहे ना, आता वाढली म्हणजे सिम्पली पॅरेंट काय झाला? वाढला. आणि फेवरेबल कंडिशन मध्ये, कंडिशन कशी यायची आता? फेवरेबल. फेवरेबल कंडिशनला मराठीमध्ये म्हणतात अनुकूल परिस्थिती. सगळं अनुकूल परिस्थिती म्हणजे त्यांच्या मनासारखं सगळं. ओके, फेवरेबल कंडिशन सिंपल. मग ह्याला छोटे छोटे बर्ड्स तयार झाले. हा बर्ड तयार झाला, हा बर्ड तयार झाला, हा बर्ड तयार झाला. ओके, मग आता हे याची ग्रोथ होत चालली, बर्ड तयार झाले. मग काही कालावधीनंतर हा बर्ड कुठून बाहेर पडतो आणि यांच्यापासून काय तयार होते? एक नवीन ईस्ट तयार होते. याला म्हणायचं बडिंग. इथं काय गॅमेट होता, इथं फर्टिलायझेशन होतं, इथं फ्युजन होतं, मम्मी पप्पा होते, घरचे होते, काहीच नाही, कोणीच नाही, फक्त एक पॅरेंट सेल. खायला पियाला भेटलं, बडिंग स्वेल झाली, वाढली, त्याला बर्ड्स आले, बर्ड्स ब्रेक झाले आणि त्याच्यापासून एक नवीनच त्यांच्यासारखाच दिसणारा ऑर्गॅनिझम तयार झाला, ईस्टच तयार झाला. म्हणून याला काय म्हणायचं? बर्डिंग. बघा एकच सेल आहे ना, एका सेलचे असे तुकडे थोडे थोडे पडले, म्हणून याला म्हणतात युनिसेल्युलर. युनि म्हणजे एक, सेल म्हणजे पेशी, म्हणून याला काय म्हणतात? एक पेशीय प्राणी. ओके, आता इथे सिंपली एक पेशीय ईस्ट आहे, तो काय आहे? ईस्ट. एवढे आले पॉईंट. बघा आता ईस्ट विषयी मी काय, आता मी लिहितो ना, हे लिहिताना तुम्हाला सगळं आठवणार आहे. हे लिहिताना काय आठवणार आहे? जेवढं काय सांगितलं ते सगळं आठवणार आहे. आता जे वर बर्ड्स आलेत ना, हे बर्ड्सला आउट ग्रोथ म्हणतात. आउट ग्रोथ म्हणजे आपल्या बॉडीचा असा पार्ट जो एक्स्ट्राचा वाढला आहे, त्याला म्हणायचं. आपण नॉर्मल पोट, माझं नॉर्मल आहे, आता एवढं जर झालं, इमॅजिन करू नका, म्हणजे काय झाले? आउट ग्रोथ झाली. हो ना, आता असं थांबलो, आउट ग्रोथ झाली ना ती, म्हणजे आउट, अरे राजा आउट ग्रोथ झाली, त्याला म्हणायचं बर्ड्स. हे बर्ड्स मध्ये कोणामध्ये होतं? दॅट ऑकर इन ईस्ट. कोणामध्ये होतं? ईस्ट मध्ये. ईस्ट लाईक नाम राहिला, हे ईस्ट कुठं राहतं? आपल्या देहामध्ये राहते. किण्वन प्रक्रिया करण्यासाठी वापरतात. इर्जन लाव म्हणते की नाही आपण, इर्जन लावलं म्हणजे ईस्ट. थोडंसं लावलं की दुसऱ्या दिवशी दही खायला भेटते, नंतर तूप भेटते, त्या सगळ्या गोष्टी. ओके, आता मी पॉईंट नोट करणार आहे, तुम्ही माझी हेल्प करायची. त्यातला पहिला जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे आपण काय शिकायला आता? बडिंग. बडवतो बघ. बडिंग मधला पहिला पॉईंट आताच लिहायचं नाही, मी सांगतो त्याच्यामध्ये कसं लिहायचं काय नाही. फ्रॅगमेंटेशनचा टास्क पूर्ण पेज झालं. बडिंगला काही जास्त जागा नाही, कारण की पॉईंट्स खूप कमी आहेत, म्हणून नंतर लिहा, आताच नाही. मी सांगतो पहिला पॉईंट, धिस प्रोसेस, आताच लिहू नका. धिस प्रोसेस इज अ टाइप ऑफ कोणत्या? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्याला सेक्शुअल म्हणलं त्याला मार्क्स खाते. सेक्शुअल असं काही नाही, असेक्शुअल रिप्रोडक्शन. बरं, मल्टीसेलर मध्ये होते की युनिसेलर मध्ये होते? इट मोस्टली कॉमन इन अ युनिसेलर ऑर्गॅनिझम. इट मोस्टली ऑकर इन युनि म्हणजे एक, सेल म्हणजे पेशी, युनिसेलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल काय आहे? yeast. That is yeast. Okay. This type of reproduction is occur in कोणत्या कंडिशन मध्ये? खायला पियाला पाहिजे की नाही? ऑकर इन. तुम्ही क्लास कशाला लावायचे? असले जर उत्तर देत असल्या तर उत्तरच सांगायला मजा करायला. उत्तर यालेत ना. फेवरेबल कंडिशन. कोणती कंडिशन आहे? फेवरेबल कंडिशन. चला, इथपर्यंत आपल्याला समजलं फेवरेबल कंडिशन. खायला भेटला, त्याला चौथा पॉईंट, खायला भेटले. याच्यामध्ये काय होणार आहे? दॅट पॅरेंट सेल ग्रो इनटू आउटग्रोथ. याची काय तयार होते? आउटग्रोथ तयार. पॅरेंट सेल किंवा पॅरेंट बॉडी इज ग्रो अँड फॉर्म आउटग्रोथ. या आउटग्रोथलाच काय म्हणतात? बर्ड्स म्हणतात. दॅट आउटग्रोथ्स आर कॉल्ड ॲज दॅट आउटग्रोथ आर कॉल्ड ॲज बर्ड्स. यांनाच काय म्हणले? बर्ड्स म्हणले. ठीक आहे. आता हे बर्ड्स कुणाला बसतात का? नाही. आता तुम्ही आपलंच बघा ना. आता आपण लहानपणापासून आईपाशी, आई मम्मी पप्पाशी राहिल्या, मोठे झाले,
की आपण घर सोडून दुसरीकडे राहतो राहायला, सेपरेट होते ना, सिम्पली त्याच पद्धतीने हे बर्ड सुद्धा काय होतात, सेपरेट होतात. ओके. आफ्टर डेव्हलपमेंट बर्ड्स, आता बर्ड्स म्हणजे समजलं ना, बर्ड्स म्हणजे इयर बर्ड्स तसलं काय नाही, बर्ड्स म्हणजे आउटग्रोथ पार्ट ऑफ द दॅट ऑर्गॅनिझम. आउटग्रोथ शरीर सोडून त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला भाग म्हणजे आउटग्रोथ. ओके. आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ अ बर्ड सेपरेट फ्रॉम पॅरेंट बॉडी, सेपरेट फ्रॉम पॅरेंट बॉडी. लास्ट पॉइंट, separated bird develop and form a new organism. आता ज्याच्यापासून तो तयार होईल, yeast पासून काय तयार झाला, yeastच तयार झाला. इथपर्यंत आली कहाणी. आता हे आपल्याला शिकायचं इन द फॉर्म ऑफ द डायग्राम. ओके, लक्ष लाईव्ह बसू शकतो. नाव तुम्ही हे नोट करून घ्या, नोट करा व्यवस्थित. आता मला लिहायचं नाही, फक्त डायग्राम राहील. किती पेज त्याच्यामध्ये नाव आहे ना, व्यवस्थित लिहा. सेकंड नंबर ये पूरे स्टेटमेंट बात 6 स्टेटमेंट है, प्रॉपर्ली लिखो. जैद कुणाचा भाऊ तुझा आहे का? जैद अभ्यास करते की घरी? असं नको म्हणजे करत नाही. करते ना. व्यवस्थित. कोणताही शब्दाचा मिनिंग जर समजला नसेल तर मला विचारायचं. आणि मावा त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही आता अक्षर खूप मोठं काढशाल. हा, आता त्याला एक उपाय आहे. जर बसत नसेल तर तुम्हाला मार्जिन माहिती आहे का? मार्जिन तुम्ही एकदम मार्जिनच्या वर लिहू शकता, शिल्लक पॉईंट, आणि खाली तुमच्याकडेच राहणार आहे. म्हणजे बडिंग म्हणजे दिस प्रोसेस इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाइप आहे आणि ही मोस्टली ऑकर होणार आहे एकपेशीय प्राण्यामध्ये, त्यांना आपण ईस्ट म्हणतो. अजून कोणी मला एक्झाम्पल देऊ शकतात काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे? तुम्ही लिहित सांगा. आम्ही बी तुम्ही बी. पॅरामिशियम, अजून युगिना, क्लॅमॅडोमोनस, प्लाझ्मोडियम, हायड्रा, हे युनिसेल्युलर आहे. ओके. फंगाय कशामध्ये येतात? मला नाही. अलगी फ्रॅगमेंटेशन सांग ना.
बंद कर. सांग. Parent body of Spirogyra break into many fragments, and these fragments grow and develop into New spiral. Okay. Just tell me about some characteristics of the sexual reproduction. sexual reproduction. Asexual. 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 In this reproduction, no झालं का? fragment. एकशे वाले दोघं. झालं की नाही? अगं लवकर लवकर. In asexual reproduction, gametes are not formed. That means fertilization is not occurred. In asexual reproduction, there is no parent involved. ओके सेट झालं लिहिणं एवढं. काय काय अजून एकदा तुमच्या पुढे ब्रीफली सांगतोय. बडिंग जी असते ना, बर्ड्स तयार होतात, एक्सटर्नल आउटग्रोथ तयार होतात, इन अ फेवरेबल कंडिशन मध्ये तयार होतात. ईस्ट त्याचं एक्झाम्पल आहे. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑफर इन अ फेवरेबल कंडिशन. आणि पॅरेंटची बॉडी ग्रो होते आणि त्याच्यावर आउटग्रोथ येतात आणि पुन्हा हे आउटग्रोथ काय होतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, दे आर कॉल्ड ॲज द birds. And after the development of the bird, they separate from the parent body. Parent body पासून तुकडे पडतात आणि ह्याच्यापासून काय होतं, एक नवीन बर्ड, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ईस्ट पासून ईस्ट तयार झाला म्हणजे रिप्रोडक्शन झालं विदाउट एनी गॅमेट, म्हणून असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. चला झालं. एवढा वेळ नाही लावायचा, थोडं स्पीडअप करायचं. तुम्ही काय 10वीला नाही थांबायला बराच वेळ आहात का 10वीला? तिथे डायग्राम साठी बाजूला जागा आहे, खालचं रखाना आहे ना, तिथे आपल्याला डायग्राम काढायची बडिंगची. कोणाला सायटोप्लाझम काय असतं सांगता येते? काय असतं? बसून बोलायचं, उभा टाकूनच बोलायचं. येते? ओके डन. एवढं झालं. हां सांगा. लिक्विड लाईक सबस्टन्स झालं का? नहीं, फक्त मला व्हाट इज द साइटोप्लाज्म, नथिंग मोर दॅन दॅट. किसी को आता है? प्रतिभा बघा, तोच पॉइंट आपल्याला बघायचा आहे. साइटोप्लाझम दोन प्रकारचे प्लाझम असतात. एक्स्ट्राचं पॉइंट आहे म्हणून लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये नाही. प्लाझ्मा, आता प्लाझ्मा किंवा प्लाझ्म समजा, याला म्हणायचं लिक्विड पार्ट. प्लाझ्मा म्हणजेच काय? लिक्विड पार्ट. त्याला म्हणतात लिक्विड पार्ट. आता हा जो लिक्विड असतो ना, हा नुसता लिक्विड नसतो, हा असतो सेमी लिक्विड. तुम्ही सेमी मिडियम ऐकले आम्ही. सेमी लिक्विड काय? थोडासा चिकट. पाणी घ्या, पाण्यामध्ये 2 चम्मच मीठ हे टाका, साखर टाका, चिकट चिकट लागतं, त्याला म्हणायचं सेमी लिक्विड. आणि माहिती आहे लाईक स्ट्रक्चर. ओके, जेली माहिती आहे? जेली, जेली टाका ना, किसान जाम तो वाला, ते जेलीच आहे. ते म्हणजे काय असतं? दे आर कॉल्ड ॲज द लिक्विड पार्ट, दे आर कॉल्ड ॲज द प्लाझ्मा. दोन प्रकारचे. आता खरं तर बरेच असतात. न्यूक्लियोप्लाझम असतो, सायटोप्लाझम असतो, ओके, प्रोटोप्लाझम असतो. तो पॉईंट आलाय का? आता इथे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी 2 सांगतो. एक सांगतो तुम्हाला सायटोप्लाझम. आहे का इथे प्लाझम? आलं का नाव? दुसरा आहे न्यूक्लियोप्लाझम. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी सेल असते ना, सेलला दुसरं नाव आहे सायटो. सायको नाही, सेलला दुसरं नाव आहे सायटो. मग सेलच्या मध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे ना, त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. तर सेमी लिक्विड फ्लुइड लिहू नका, फाईल येऊन जाईल तुम्हाला.
the semi liquid fluid present in cell called as सायटोप्लाझम. बरं, सेलच्या मध्ये काय असतात? सेल ऑर्गॅनिल असतात. सगळ्यात महत्वाचं सेल ऑर्गॅनिल न्यूक्लियस. म्हणजे जर मी म्हटलो बाबा ही आहे सेल, ही त्याची सेल वॉल आणि सेलच्या मध्ये कोण आहे? न्यूक्लियस. ओके. आणि इथं जे फ्लुइड प्रेझेंट आहे याला म्हणाल सायटोप्लाझम. आणि न्यूक्लियसच्या मध्ये जे फ्लुइड आहे हे झाला सायटोप्लाझम. आणि न्यूक्लियसच्या मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणाल न्यूक्लियोप्लाझम. का म्हणलो? कारण की ते कुठं आहे? न्यूक्लियसच्या मध्ये. म्हणून डेफिनेशन काय तयार होईल? द सेमी लिक्विड फ्लुइड that present in a nucleus are called as the nucleoplasm. सेलच्या मध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लियसच्या मध्ये न्यूक्लियोप्लाझम. The semi liquid fluid, the semi liquid fluid बाजू नका रे, प्रेझेंट इन कोणामध्ये? न्यूक्लियस ऑफ सेल कॉल्ड एज काय म्हणून मी त्याला? न्यूक्लियोप्लाझम. हा फरक लक्षात. ओके, याचा वापर काय मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला इथे बघायचं डायग्राम ऑफ बडिंग. आपल्या कशाची डायग्राम बघायची आहे? बडिंग. ओके. सर्वप्रथम जो ईस्ट आहे मी डायग्राम ड्रॉ करतो. माझ्यासोबत करू नका, तुम्ही लक्ष द्या पेपरमध्ये डायग्राम. कोण असेल? कोण आहे हा? पॅरेंट ईस्ट. मग आता खाण्यापिण्या राईट आहे. 2 टाइम, 3 टाइम, 4 टाइम. सकाळी उठले की नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण. चहा बी ते धरलो नाही. खाण्यापिण्या ऐश मौज मध्ये. ओके. जसे ते जाऊ द्या, माहेरला गेल्यावर राहतात ना मुली, लग्न झालेल्या खायला प्यायला राईट, तसं. आता हे पॅरेंट ईस्ट म्हणून तिथं बहुतेक मदर संडेला वाटाले जागा. हे पॅरेंट ईस्ट आहे. याला खायला प्यायला भेटलं. आता काय होणार? याला ग्रोथ येणार. याला काय होणार? मला माहित नाही, मी केलं नाही. ओके. याला काय झाली? अशी ग्रोथ आली. याला म्हणायचं आउट ग्रोथ. म्हणून आउट ग्रोथला दुसरं काय तर नाव आहे वाटतं रे, बर्ड. याला काय म्हणतात? बर्ड. आणि सेंटरचा काय? न्यूक्लियस. इथपर्यंत तुम्हाला काय टेन्शन आहे? आता मी जे सायटोप्लाझम सांगण्याचं कारण होतं, तुम्हाला असं वाटतं सरकडे 2च कलर आहेत माझ्या. हे कोणता फ्लुइड आहे? सायटोप्लाझम. या बेटा, स्वागत करूयात. ओके. हे काय म्हणतं फ्लुइड आहे? सायटोप्लाझम. आता हे सायटोप्लाझम बर्ड मध्ये बी जाईल ना, जाते की नाही रे? ओके. मग हे सायटोप्लाझम सुद्धा त्याचं डिव्हिजन झालं. घराची वाटणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असेल. घर वाटणी करायला पण तसंच इथं सायटोप्लाझमची वाटणी करायला. त्याला बी द्यावं लागलं ना. छोटा आहे मग सोडायचं आहे, बारकं राहतं की नाही, त्यालाही द्यावं लागतं. मग त्याला काय भेटलं? त्याला सुद्धा स्वतःचं काय भेटलं? सायटोप्लाझम भेटलं. हळूहळू करून याला स्वतःचं न्यूक्लियस सुद्धा भेटतं. बघा आता तुला खरं वाटणार नाही पण भेटते, आपल्याला द्यावं लागते. अरे बोर्डच्या बाहेर. आणि डायग्राम अशीच आहे तशी म्हणायची नाही, मला जशी येते तसं काढतो. ते लहान आहे ना हे बर्ड, ते मोठं होईल. हे बर्ड कसं होईल? मोठं होईल. झालं मोठं. मग आता इथं या ठिकाणी होणार आहे. अरे खूपच झालं का? आता छान. ठीक आहे. हसायचं नाही रे बाबा, मला खूप लवकर रिॲक्ट होते. हा काय ग्रीन कलरचा? अरे ग्रीन कलरचा सायटोप्लाझम. आता या सोबतच हाच पहिला. हे काय आता वाटणी कोणाची चालली? त्याला द्यावं लागलं. बरं आता एकच आउटग्रोथ आहे. आता काय एकच आउटग्रोथ तयार झालंय. असे एकच होणार आहे का? मी बघितलं याचं परत वाढणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला आपण अरे ओके. ग्रीन कलर काय आहे? पॅरेंट बॉडीला पॅरेंट बॉडी आहे. प्रत्येकाला न्यूक्लियस येते का? बरोबर आला आहे आहे आहे.
ठीक आहे. आता हे काय झालंय, इथं बर्ड फॉर्म झाला, याच्यामध्ये त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. आता काय होईल, हे बर्ड काय होतील, ब्रेक होतील. नेक्स्ट डायग्राम असेल त्याच्यामध्ये बर्ड काय होणार आहे, दे विल बी ब्रेक. हे काय होतील, ब्रेक होतील. कशा पद्धतीने तुम्हाला परत ड्रॉ करा. त्याच्याऐवजी सिंपल मेथड आहे. आता मी काय करणार, बर्डला बोलावणार आहे, सेपरेट झालं. सेपरेट मी आता हा कुठेतरी जमिनीवर पडेल आणि याच्यापासून परत एक नवीन काय तयार होईल, ईस्ट तयार होईल. ओके, हा इथं पडला. ओके, आणि याची काय होईल, नंतर ग्रोथ होईल आणि याच्यापासून काय होईल, एक नवीन ईस्ट तयार होणार आहे. म्हणून इथे मी लिहिणार आहे सेपरेशन ऑफ बर्ड. समजलं? दॅट इज द सिंपल डायग्राम ऑफ अ बडिंग. ही डायग्राम कोणाची आहे, बडिंगची आहे. BUDDING बडिंग. आता माझे काही क्वेश्चन, हे त्याचं बेबी ऑस्प्रिंग म्हणतो सिंपल. ऑस्प्रिंग, ऑस्प्रिंग म्हणजे काय रे, बायोच्या भाषेमध्ये लेकरू. आणि हे त्याचं, हे पप्पा पप्पा मम्मी पॅरेंट, हे दोघं सारखे असतील का दिसायला, बोलायला, वागायला? अरे दे आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली सेम बिकॉज दे आर द क्लोन्स, बिकॉज दे आर रिप्रोड्यूस बाय द असेक्शुअल मेथड. यांच्यामध्ये कोणतं रिप्रोडक्शन झाले, असेक्शुअल. समजलं? ड्रॉ. तुम्हाला वेळ लागेल ड्रॉ करायला, ठीक आहे, राहू द्या. मग प्रॉब्लेम काय, मी एकटा जर शिकवत राहिलो ना तर सिलेबस असा संपेल. काय अडचण नाही. ओके, डन. सायटोप्लाझम समजलं, न्यूक्लियोप्लाझम समजलं. मग अजून काय क्वेश्चन विचारतो जस्ट, माहिती मला दोन समजाले ना थोडं, उगा म्हणायचं 2 दिवस, त्याच्यानंतर अजून समजायला लागेल. ठीक आहे, माझं ऐका. इथं काय म्हणतं, बडिंगमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायले, न्यूक्लियोप्लाझमचं डिव्हिजन व्हायले, त्या पॅरेंटची बॉडी सुद्धा काय व्हायली, डिवाइड व्हायली आणि त्याच्यापासून एक नवीन ऑफस्प्रिंग तयार झालाय. याला म्हणायचं बडिंग. बड, बड म्हणजे गोलगोल असतात, त्यांना म्हणायचं बड. दॅट इज कॉल्ड ॲज द बडिंग. ओके, आतापर्यंत आपण 2 गोष्टी शिकल्या. पहिली गोष्ट जी शिकल्या होत्या ती म्हणजे फ्रॅगमेंटेशन. आता बघल्या बडिंग. आता वाचून दाखवतो मी. बडिंग, इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ unicellularist. Usually it takes place during the favorable condition by producing one or more outgrowth. बघा मी एकच काढलं होतं का, एक किंवा अनेक outgrowth by producing one or more outgrowth, that is called as a birds, and these birds on a separation develop into the new individual. आणि याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. दॅट इज द बडिंग. तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम वाचून घ्या, जे लिहिलं ते वाचायचं. चारला असतो केमिस्ट्री. वाचा वाचा चला. चला वाचू है ना, बरोबर बघा. वाचू द्या. मला प्रत्येक बाबतीत बोलता म्हणून जायला मला उठायचं सगळं. कसं आहे तसं वाच, मी नाही काय. युनिसेलर
बडी वाचून दाखव. पाठ आहे का तुला? वाच. काय? This process is a associated with production. It mostly occurs in cellular organism. This type of production is very informal condition. Parent body is ground and from growth that are called as birds. ग्राउंड कुठं आहे? म्हणजे ग्रोथ आहे ना ते ग्राउंड ग्रोथ काय स्किल नाही का मी टाकल्यानंतर बरोबर लिहितो ना. ओके डन. इकडे प्रतिभा कोण वाच. This process is a type of asexual reproduction. It mostly occurs in unicellular organism. That is, this type reproduction is occurs in favorable condition. Parent body is grow and from outgrowth. That outgrowth are called as birds. After development, but spore आफ्टर डेव्हलपमेंट separate from parent body, separated bird develop and from a new organism. हां जगदीश ओम जय जगदीश सुरू. This process is a type of asexual reproduction. It's mostly occur in unicellular organism. This type of reproduction is occur in favorable combination कंडिशन कंडिशन म्हणजे ते condition. Parent's body is grow and from outgrowth. That outgrowth are called as बर्ड्स birds. आफ्टर डेव्हलपमेंट After development, birds separate from parent's body. ओके डन. हां प्रियंका This process is a type of asexual reproduction. It mostly occur in unicellular organism. Yes, this type reproduction is occur in favorable condition. Parent body grow from outgrowth that outgrowth are called as bird. After development, bird separated from parent body, separated bird develop from new. हां हे तुझं नाव काय? आधी माहिती बघू. अनुजा. हां ग्रेट. This process is a type of asexual reproduction. It mostly occurs in unicellular organism. That is, this process reproduction is occurs in fertilization condition. Parent body is grow and from outgrowth. That outgrowth are called as birds. After development, birds support from parent body. Supported bird develop and from a new organism. काय दिसेल तुम्हाला? माझे काही क्वेश्चन आहे मला सांगा. फ्लॅजेला माहिती आहे तुम्हाला? फ्लॅजेला काय असतं? सिलिया माहिती आहे? सिलिया काय असतं? लोकोमोटिव्ह. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फ्लॅजेला अँड द सिलिया? तुम्ही कॉक्रोच बघितलंय ना? कॉक्रोचला किती अँटिना असतात? सेम. हे सिंपली एक कॉक्रोच सारखं दिसायला तुम्हाला. याला म्हणतात क्लॅमॅडोमोनस. दे आर कॉल्ड ॲज द क्लॅमॅडोमोनस. याला अजून एक नाव आहे हे जे काढलं ना हे यांना आता फ्लॅजेला आहे याला झू स्पोर्स म्हणतात. याला काय म्हणतात? झू स्पोर्स. झू म्हणजे कोण रे? प्राणी. प्राणी लोकोमोशन करू शकतात का? कशाचा वापर करून? लोकोमोटरी. आता आपण मी चाललोय पायाचा वापर करून. ठीक आहे. लोकोमोशन आपण सगळे करू शकतो. ॲनिमल्स कॅन लोकोमोट. प्लांट करतात का? आता आपण आपलं धड्याचं नाव काय? धड्याचं नाव प्लांट्स आहे ना. प्लांट्स मधलं झालंय तर याच्यामध्ये काही क्लॅमॅडोमोनस असतात आणि यांच्यामध्ये लोकोमोशन फ्लॅजेलानं होतं. तर आपलं इथे रिप्रोडक्शन चाललंय म्हणून इथं बघा
आता आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो म्हणजे स्पोर फॉर्मेशन. काय असणार आहे? स्पोर फॉर्मेशन. तुम्ही ते आजीबाईचे हे बघला काय? ते आजीबाई म्हणते आपण त्याला, ते हवेमध्ये उडत राहते, बी म्हणतात आजीबाईची. हवे काय म्हणतात ती नाही, ते काय असं ते हवेमध्ये उडते ना, बिया असतात बघा, त्याला काय मला नाव आठवत नाही. आपण त्याला असं पकडायचा प्रयत्न करतो ते. ओके, तुम्ही काय केलं? खूप मारता भाषा एका दिवशी असं केलं मध्ये जायला अवघड होते. ठीक आहे, तर ऐका, ते मोटाईल म्हणजे चालले ना हवेचा वापर करून, म्हणजे स्पोर्स असतात. स्पोर्स ते काय? स्पोर्स जे ट्रान्समिट होतात. स्पोर्स म्हणजे काय बघा. आता आपल्याला जो शिकायचा आहे पॉईंट तो म्हणजे क्लॅमॅडोमोनस विषयी. कशाविषयी शिकायचं आहे? क्लॅमॅडोमोनस. आता जे स्पोर फॉर्मेशन असणार नाही ना, इट इज द वन ऑफ द मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. इथं पण पॅरेंटिकच आहे. हे कशाची मेथड आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि इथले जे स्पोर्स तयार होतात ना, त्यांना 2 फ्लॅजेला असतात. किती फ्लॅजेला असतात? 2. ग्रीन कलर मध्ये काढला. मग आता फ्लॅजेला म्हणजे मोटाईल असतील की नॉन मोटाईल असतील? मोटाईल म्हणजे उगा एरियात फिरणारे, फिरू शकतात. आणि नॉन मोटाईल म्हणजे माझ्यासारखे शांत एकाच जागी राहणारे. ओके, मग हे कसे आहे? मोटाईल आहे. म्हणून इन क्लॅमॅडोमोनस दिस इज अ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर बाय द फ्लॅजेला. आणि मोटाईल आहे त्यांना म्हणायचं झूस्पोर्स. आता हे कुठं जाऊन पडतील. ओके, and which can grow independently into the new individual. ओके, थोडं स्पेलिंग पार्ट करू बरं. विचारदा दिसत आहे. CHAL मॅडोमोनस. CHLA विसर CHLA मॅडो, बरोबर ना? MY DOMA बसा नका CHLA MYDOMONAS. मला होतच नाही 12 स्पेलिंग पाठवलं तुम्ही पाठवा. क्लायमॅड, अरे सत्य ते सत्य क्लायमॅडोमोनस. ओके, नाही तर चला मॅडोमोनस नाही, चला मॅडोमोनस. त्या तिथून म्हणजे क्लायमॅडोमोनस. ते काय? क्लायमॅडोमोनस. खेळून जाईल. आता हे स्पोर फॉर्मेशन कोणामध्ये होते? क्लायमॅडोमोनस मध्ये होते. म्हणजे असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आहे ना. इट इज असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड नाही, मोड ऑफ रिप्रोडक्शन. चला, इथपर्यंत आलं लक्षात. याच्यामध्ये काहीतरी स्पोर तयार होतात. That formed the spores is called as the zoospores. Formed spores called zoospores. Zoospores. तर यांचं झूस्पोर नाव ठेवण्याची कहाणी कळली. यांना 2 काय असतात? फ्लॅजेला असतात. Why? They have मोटाईल. मोटाईल म्हणजे मूव्ह करू शकतात. त्यांना मुव्हेबल, हालचाल करणारे मोटाईल बाय 2 फ्लॅजेला. इथपर्यंत आलं. मग आता ते काय होतात? दे विल बी गेट सेपरेटेड फ्रॉम द पॅरेंट बॉडी. स्प्रेड म्हणजे पसरणे. ओके, स्प्रेड म्हणजे पसरणे. आणि कुठं तर जाऊन पडतात आणि त्याच्यातून नवीन एक ग्रो होणार आहे, नवीन क्लॅमॅडोमोनस. ओके, this zoospore spread and grow independently and form a new Chlamydomonas. बरोबर आहे? क्लॅमॅडो बरोबर आहे ना? नाही पाठ झाली की तुमची डेफिनेशन हे मध्ये शब्द खरंच आजपासून शब्द मिळणार आहेत तुम्हाला. कुठे गेले? हा CHLAMY असू नका. CHLA चुकलं ना? MY हा दो MONOUS
पाठच करतो आता, तुम्ही पाठ करा. चला काय एवढं पाठ करतो पहिले. चला मायडो बोनस. चला मायडो बोनस. चला मायडो बोनस. CHLA MYDO माणूस कशात देत बोनस आहे ते काय बोनस. क्लायमॅडो बोनस. पाठ करा. मला पाठ करायसाठी द्यायला होतं. आमचं झालं 12वी झाल्यापासून. ओके आमचं आता संपलं सगळं. मला पाठ करायचं सगळं म्हणजे फक्त 12वीच. क्लायमॅडो बोनस. CHLA MYDO MONAS. उद्या विचार. ही आहे क्लायमॅडो बोनसची स्टोरी. ओके स्टोरी म्हणजे स्पेलिंग पाठ केलं ना सांगा दाखवतोस तुम्ही. CHLA MYDO माणूस झालं की पाठ. ही एक मेथड आहे एखादी गोष्ट पाठ करायची. आणि जर एवढं बी होईना गेलं पाठ, डावा हात आहे तुमचा, डाव्या हाताने स्पेलिंग द्यायची तुम्हाला पाठ. हा आता ज्यांना अरे आताच नाही सिरियसली मजा वाटायला तुला. आता तुला स्पेलिंग एक पाठ करून दाखव. लिह डावा हात. VIJAY झाली पाठ. झाले की VI झाले की पाठ. मग लिहिण्याच्या अगोदर झाली. ठीक आहे. आणि नाही खरंच सांगतोय तुम्हाला एखादा शब्द अवघड जात असेल, मला माहित आहे तुम्हाला प्रत्येक शब्द अवघड जाते. जर एखादा जात असेल तर तो डाव्या हाताने लिहायचा. अरे सिरियसली मजाक नाही करत आहे. ही 2 मेथड आहेत पाठ करायच्या होईना गेल्या तर. ठीक आहे. नाही तर प्रत्येक गोष्ट डाव्या हाताने लिहिशाल इकडची उजवा हात निघून जायचं. समजलं तुम्हाला. दॅट इज द स्पोर फॉर्मेशन इन कोणामध्ये क्लायमॅडो बोनस. थोडंसं रिव्हिजन करूयात आपण थोडक्यामध्ये. रिव्हिजन. ओके जोड्या लावा. येतील ना तुम्हाला. अभ्य म्हणशाल नाही मार्क नाही काय भरोसा नाही बोलत बोलत हे दिसत नाही ना. कोणीच बोलायचं नाही ना. दम धर की कसा आहेस तू. ठीक आहे. येस तुम्हाला विचारलं तुम्हाला आन्सर येते किती हुशार आहात तुम्ही. स्पायरोगॅरा मला खूप नाव आवडते बरं. स्पायरोगॅरा किती भारी. ठीक आहे. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होते. स्पायरो. बडिंग कोणामध्ये होते. आणि स्पोर फॉर्मेशन कुठे करायचं एवढंच पाठ करायचं. ओके कोणाला डाऊट. ठीक आहे चला आता लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला असं वाटायला मी शिकव किती मी लिहिणं नको लिहावं लागणार आहे. आपली थेरीची बॅच थेरी प्लस CET म्हणून ना हेच राहिले ना क्लायमॅट बोनस. अगोदरचं काय राहिले का डायग्राम घरी काढा ते आता सुरू करा. हे एवढं झालं लिहिणं. हा अरे राजा खाली हेडिंग असतो ना. हा त्याच्या खाली ना स्पोर फॉर्मेशन मध्ये मी तिथे लिहिलेले असते बरं. स्पोर फॉर्मेशन ऑलरेडी वर हेडिंग घेतलं. क्लासला अब्सेंट राहायचं नाही. एक दिवस जरी अब्सेंट राहिलं तुमचा लॉस आहे. परत ते येणार नाही शिकवलं. स्लोली शिकवणार आहे व्यवस्थितपणे. जेवढं शिकलं ते पाठ होऊन जाईल. मी शिकवलं नाही.
आणि हे शिकवणे रेकॉर्डिंग असते युट्यूबला रोजच्या रोज. आज आपले 3 झाले का? कोणकोणते असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला फ्रॅगमेंटेशन झालं, बडिंग झालं आणि स्पोर फॉर्मेशन झालं. तुझं नाव विचार करतो का आपण? ठीक आहे. तुझं नाव शिफा. ओके डन. करू चेंज. हे खालचं रिव्हिजन वाला घेऊन होतं. स्कूलचं रिव्हिजन झालं. पेपर मध्ये जर चुकवलं बेटा एवढे शिकून जरी लय मार्क नाही, सॉरी मार्क खात नाही. पण पेपरच्या पण कोणाला साथ लावणार सगळं सांगू कोणाचं काय नाही. ओके क्लायमेट बोनस पाठ करा. विचारणार आहे इथंच आपलं पहिलं बायोचं लेक्चर नंबर 2 थांबूया. ठीक आहे. आता याच्या पुढचा पाठ शिकू शकतो मी, असं काही नाही, बट थोडंसं 2-2 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेतोय. कारण जास्त पहिल्या दुसऱ्या दिवशी कशाला. ओके नोट करा. आणि टाइम असेल तर डायग्राम पण ड्रॉ काढले तर चालते. आता दुसरा जो क्लास आहे तो मॅथ्सचा क्लास. उद्यापासून खाऊन घेऊन यायचं, 3 घंटे बसायचं. जेवण नाहीस का? मी डबा आणत जातो तुला.